ऐकायचं मी सांगतो. साहेब जे बोलतात त्यांना सांगू द्या. साहेब जो कलम सांगतात आपल्याला आपण त्याचा अर्थ विचारू. आपल्या लोकांनी थोडासा भावनिक होऊन कांगावा झाला तर त्याला काही पर्यायच नाही. आपल्याला आपली हे पोरगच गेले म्हणून तो प्रत्येकाच्या डोळ्यासमोर दिसतोय. तो कलमाच्या बाबतीत जे डिपार्टमेंट आपल्याशी ह्या वेळेला चुकीचं वागणार नाही असं ह्या सगळ्या लोकांचं पाहिलं वाटतंय आम्हाला. का कुठंतरी विश्वास ठेवला पाहिजे न्यायदेवतेवर. त्यांनी देशवी साहेब असेल PSI असतील सगळीच माणसं सांगतात. डिपार्टमेंट जेव तुरून सांगते का अशी अशी कलम लावल्या, हे कलम लावलं चुकीचं होतं, हे लावलं त्याला जन्मठेप होते, हे सगळं सांगितलेलं आहे त्यांनी. मग आपण आता सांगा त्यांनी आपल्याला काय बोलत होतो जे दाखल केले ते सदस्य कलम लावलेली आहे. लावली ना अजून काय सांगा ना आम्हाला स्पष्ट करून सांगा जरा. 105 असं असं आहे, 106 असं असं आहे, 110 असं असं आहे. सांगा आम्हाला समाधान होऊ द्या. हा म्हणजे काय केलंय कसं केलं तुमचं तुम्हालाच माहिती सगळं. बरोबर सांगितलं पाहिजे मग ते सांगायचं बरोबर. IPCच्या कायद्यांमध्ये नवीन कायदा आलाय तेच सांगा ना साहेब तुम्ही. ते त्याच्यामुळे तुम्हाला ती कलम कळत नाही. साहेब सांगा. आणि दुसरी गोष्ट साहेब आमची अजून एक मागणी आहे की प्रशासनाबद्दल तुम्ही काय भूमिका घेतली, प्रशासनाबद्दल काय भूमिका घेतली हे पण सांगा. कारण जितकं प्रशासन म्हणजे देवराम लांडे जबाबदार तितकं प्रशासन पण जबाबदार आहे. कारण तुम्ही रॅली जर थांबवली असती पहिल्यांदा बघा तुम्हाला सांगतोय आम्ही तुमच्याकडे अनेक कार्यक्रमाला परवानगी गेले होते. तुम्ही आम्हाला त्या टायमाला कायदे शिकवताय, तुम्ही त्या टायमाला आम्हाला कायदा दाखवताय. मग ह्या माणसाला कायदा का दाखवायला गेला आज तुम्ही? डीजेला परमिशन नाही. आवाज येत होता, हाकीच्या अंतरावर येत होता. त्यांचे होमगार्ड पाठवले होते. मग ते का पाठवले होते यांनी? कुणाच्या सांगण्यावरून गेले ते होमगार्ड तिथं? पोलिसांच्या सांगण्यावरून गेले असणार ना. तुम्ही स्वतःला का बाजूला ठेवता याच्यामधून? मग पहिले दोषी तुम्ही असायला पाहिजे. माहिती पोलीस पण दोष आहे त्याच्यात. आदिवासीचं मरण काय एवढं स्वस्त आहे का? कुणी काय करायचं? कलम आणि त्याचा अर्थ सांगायचा. आरोपी कोण आहे ते पण सांगा. आणि 106 जे ऐका तुम्ही सगळेजण शांत बसा. तुम्ही 106 जे म्हणता हायवेने एखादी कृती केली तर त्याला 106 आहे. तो प्लेन अपघात आहे, त्याच्यात काय लागणार नाही. तुम्ही काय म्हणता 106? तुमचं म्हणणं 106 लावायचं का? सगळ्यांनी सांगा लावायचं. तुम्ही जे लावले ना त्याचा अर्थ तुम्ही सांगा. एकच काम करा, हे समजून सांगा. तुम्ही म्हणताय हे समजून सांगा, बाकी आम्ही काय बोलतो आता. बोला तुम्ही. ऐका 105 हा सदोष मनुष्यवध आहे आणि 110 हे मृत्यूस कारणीभूत आहे. म्हणजे दोन्ही कलम ही सदोष मनुष्यवध आहे. ह्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. बाकी त्यांनी त्या जमाबंदीचं उल्लंघन केलं ते एक लावलंय. पोलीस प्रशासनाचं ऐकलं नाही ते एक लावलेलं आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला? डीजे लावला लावलं ना दादा. प्रशासनाने पोलीस प्रशासनाने पण त्यांना परवानगी दिली. तुमच्याकडे काय तुम्ही कुठल्या आधारे म्हणताय? आपले होमगार्ड काय करायला गेले ते भाऊ? मला सांगा. आपले होमगार्ड कशाला गेले? कायदा व सुव्यवस्था असेल आणि पेट्रोलिंग करता आम्हाला नेम नाही लोक. असं आहे का? मग कोणी पाठवलं त्यांना? पेट्रोलिंग लावली जाते. पेट्रोलिंग लावलीच जाते. म्हणजेच तुम्हाला माहित होतं साहेब? म्हणजेच तुम्हाला माहित होतं का इथे कायदेशीर जमाव जमलेला आहे? आम्हाला त्याची काय नाही. जी घटना घडलेली त्या घटनेप्रमाणे कायदेशीर फिर्याद दिलेली आहे आणि त्या फिर्यादीप्रमाणे योग्य ती कलम लावलेली आहे. मी या व्यतिरिक्त ऐका जरा, या व्यतिरिक्त आणखी काय जर बसत असेल तर त्याच्या एवढंच बाकी तुम्ही जे आहे तुम्ही ठरवा. 2 मिनिटं मी एक सांगतो. 2 मिनिटं मी एक सांगतो. सर ऐका 2 मिनिटं माझं ऐका. तुमचं 4 तास ऐकलं आम्ही. 2 मिनिटं ऐका. आमचं लिकरू इथे गेलं तुम्ही अटक तिकडे कशी काय गेली नारंगावला? इथून फरार झाला का नारंगावला? नाही ऐका फरार झाला का? तुमचं जे म्हणणं आहे का नाही ऑलरेडी तो तिथून निघून गेलेला आहे. ते ह्याच्यामध्ये तिकडे पकडला का तुम्ही नारंगावला? ऐका तुमच्या ह्याच्यामध्ये आम्ही क्लिअर केले ते निघून गेला म्हणून. तो निघून गेला म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाची परवानगी घेतली नाही म्हणून त्याच्यावर प्रशासनाची परवानगी घेतली नाही. घटना घडली म्हणून आम्ही ते सेक्शन पण लावलेलं. आम्ही
म्हणजे असं नाहीये की ते लावलं नाही गुन्हा दाखल केलाय. आपण तुम्ही हलगर्जीपणा केलाच ना. लय वेळा बोललो काय तसं नाही, थांबा. मग काय या प्रोसेस आपण लय वेळा तेच वाक्य बोलतो आपण आता. ठीक आहे, त्यांनी आपल्याला न्याय दिलाय. तुम्ही योग्य न्याय दिलाय. साहेब, तुम्ही सुद्धा हलगर्जीपणा केलाच ना. जर तुम्ही रोखला असता तर ही घटना घडलीच नसती माझं म्हणणं आहे. रस्त्याने रोज वेगवेगळ्या अचानक मिरवणुका निघत असतात, त्याच्यावर गुन्हे दाखल करतात पोलीस. कलम दाखल केले त्याने आता त्या कलमांच्या सोबत त्या माणसाला किती दिवसाची शिक्षा ते अहो, ते कलम सर्च करा ना दादा. तुम्ही 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे त्यामध्ये. 10 वर्षापर्यंत तुम्ही सर्च केलं तुम्हाला सगळं मिळेल. ऐका जरा. सगळं असे एकत्र थांबा ना. तुम्ही त्याला पाठीशी घालता असं माझं काम होतं. माझं स्पष्ट मत आहे. आता सोडावं तुम्ही परवानगी काढून सांगा. आजचं सांगतो मी. तुम्ही तुमचं वैयक्तिक याच्याचं सांगा. तुम्ही त्यांना रस्त्यावरती माणसं समज कसं का दिली मग? जाऊ दे, चल. ऐका, लय वेळा झाले. हो, चला. चला. निघा बघू. चला साहेब बास. चल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.